प्रोफेसर ठाकरे गौरव संस्थेच्या वतीने संगमेश्वर कॉलेजमध्ये आयोजित गणितरत्न पुरस्कार प्रदान समारंभ 2026 या कार्यक्रमात आज एक वेगळाच भावनिक प्रसंग घडला। संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी व्यासपीठावर भावनिक झाले आणि त्यांनी केलेले वक्तव्य सभागृहात एकच चर्चेचा विषय बनले। संगमेश्वर कॉलेजच्या सभागृहात पुरस्कार सोहळ्याचे वातावरण उत्साहाने भरलेले असताना धर्मराज काडादी यांनी व्यासपीठावरून मनातील खदखद बोलून दाखवली। 25 वर्षांपासून ते सत्तेत आहेत, मंत्रिपद देखील भूषवलं, पण या सगळ्या काळात त्यांनी केवळ मला आणि माझ्या संस्थांना त्रास देण्याशिवाय काहीच केलं नाही असे ते म्हणाले। हा कार्यक्रम यशस्वी होऊ नये यासाठी अनेक प्रयत्न झाल्याचेही काडादी यांनी जाहीरपणे सांगितले। मात्र त्याच वेळी त्यांनी ठणकावले की अप्पांचा कार्यक्रम कधीच फेल होऊ शकत नाही। वास्तविक राजकीय भाषा करू नये, कोणाला उत्तर द्यायची मला इच्छा नाही, परंतु निगमशाही आता राजकीय झाली, त्यामुळे थोडं गेल्या आठवड्याभरामध्ये ज्या पद्धतीनं माझ्यावरती टीका केली जाते, माझ्या संस्था माझ्या सरकारवर टीका केली जाते, ते ह्या शहराचे आणि तालुक्याचे आमदार सतीश दादा आहेत, परंतु वास्तविक आता गरज असताना काही गोष्टीवरती अननेसेसरी माझं नाव घेऊन माझ्यावर टीका होते। मला वाटतं त्याला उत्तर द्यायचं माझं काम नाही, मला फक्त खुलासा करायचा आहे। सोलापूरच्या नागरिकांना माहिती आहे की माझ्या नेतृत्वाखाली माझे सर्व सहकार्यांनी गेल्या 25 वर्षात कशा पद्धतीचं काम केलंय आणि आणि ह्या लोकांनी 25 वर्षात आमदारकी मिळाली, मंत्रीपद मिळालं, पण ह्या विकासाची सर्व संस्था आमच्या सरकारच्या माध्यमातून, सर्व संस्थांच्या मेंबरच्या माध्यमातून आज महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम करतात। आज त्याला उत्तर आहे, एवढा खुलासा मी आजच्या या ठिकाणी करतो। अनेक ही मंडळी गेली 25 वर्ष मला आणि माझ्या संस्थांना इतका त्रास देत आहे, हे आपण सर्वजण पाहताय। वास्तविक आता त्यांनी काहीतरी मोठं काम सोलापूर शहरात 25 वर्ष हा काही कमी काळ नाही, 25 वर्ष काम मंत्रीपद असतानाही ते काही त्यांनी केलेलं आपल्याला मला माहित नाही, आपण जास्त टिकणार मला आणि माझ्या संस्थेला त्रास दिल्यानंतर आपण पाहिलेलं आहे आणि अनुभव त्या ठिकाणी बघितलेला आहे। त्या पद्धतीचं हा कार्यक्रम फेल व्हावा अशा पद्धतीची भूमिका या ठिकाणी काम करण्याचं त्या ठिकाणी काही घटना मला दिसल्या, परंतु मला विश्वास आहे, मला एवढंच त्यांचं सांगणं आहे की संगमेश्वर यात्रेचा कार्यक्रम आज फेल होण्याच्या दृष्टीनं कुठल्याही प्रकारची शंका माझ्या मनात नाही आणि म्हणून आज पुन्हा एकदा या सभेला हा खुलासा खूप झाला। या ठिकाणी पुन्हा एकदा सर्व प्रमुख पाहुण्यांचं संगमेश्वर एज्युकेशन संस्थेच्या वतीनं मी मनपूर्वक असं स्वागत करतो। काडादी यांच्या या भावनिक वक्तव्यानंतर सभागृहात उपस्थित असलेले ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट उज्ज्वल निकम यांनी त्यांना दिलासा देत सांगितले, धर्मराजजी, माणूस पुढे जाताना काही अपप्रवृत्ती त्याला थांबवत असतात, पण मी तुमचा मित्र आहे, यापुढे तुम्हाला त्रास देताना कोणीही विचार करेल, त्रास देणाऱ्यांकडे दुर्लक्ष करा आणि पुढे चालत राहा, असा संदेशही निकम यांनी यावेळी दिला। धर्मराजजी, तुम्ही फार संवेदनशील आहात, बोलण्याच्या भरात जरी ते पत्राला अनुसरून नव्हतं, परंतु तुम्ही मनाच्या भावना आज इथे सांगितल्या। मला वाईट वाटतं की एखादा चांगला कर्तृत्ववान मनुष्य ज्यावेळेला पुढे जात असतो, चांगलं काम करत असतो, त्यावेळेला त्याला काही अपप्रवृत्तींशी देखील सामना करावा, हे माणसाचं स्वभाव आहे। पण एक लक्षात ठेवलं पाहिजे धर्मराजजी, आपण ज्यावेळेला पुढे जात असतो त्यावेळेला आपोआप शत्रू तयार होत असतात, नाही असं नाही, आणि हीच आपण आपल्या उन्नतीची, प्रगतीचं हे चिन्ह समजलं पाहिजे। असेल, कोणाला वाईट वाटत असेल, तथाच तू म्हणायचं, आमच्या विरुद्ध नाही करत, होत असं नाहीये। परंतु मी आज जरी खासदार आणि राष्ट्रपतीने नियुक्त मला केलेला आहे, परंतु ही संधी आली, ही संधी ऍक्सेप्ट केली। सांगायचं तात्पर्य असं की we have to cultivate certain things in our mind. मी जरी मंत्री नसलो तरी मंत्र्यासारखा माझ्याकडे थाट आहे, मागे पुढे पोलीस गाड्या भेटतात, त्याच्यामुळे सामान्य माणसाला वाटतं की हे मंत्री आहे, ठीक आहे, काही न जळवणूक होते, आताच्या मनात तशी भावना नाही।
एवढंच सांगेन की उज्ज्वल निकम आणि तुमची आज ओळख झाली आहे. मी तुमचा मित्र असं समजा आणि तुम्हाला जरी लाज वाटते, समजायची वाटेल नको वाटायचं वाटेल एवढंच तुम्हाला धन्यवाद मी आश्वासित करतो. पण आपण चिंतित होण्याचं कारण नाही. आपण ज्या वेळेला पुढे जात असतो, प्रगतीचा मार्ग असतो, त्यावेळेला हा निसर्ग नियम आहे की आपल्याला असूया असणारी लोक आपोआप तयार होतात. कारण यू फॉरगेट अँड फॉरगिव्ह देम. त्याच्याकडे फारसं लक्ष देण्याचं कारण आहे. या सोहळ्यात लक्ष्मी हायड्रोलिक्स प्रायव्हेट लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक शरद ठाकरे यांनी अध्यक्षस्थान भूषवले. संगमेश्वर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी यांच्यासह मान्यवरांच्या प्रमुख उपस्थितीत पुरस्कार प्रदान सोहळा संपन्न झाला.